नमस्कार मित्रांनो, आमच्या इथं फॉर्मल पॅन्ट तयार होते आणि आपल्याला जर ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही तयार करून फॉर्मल पॅन्ट देत असतो। पॅन्ट या टाईपमध्ये येणार। सुरुवातीला आता हा जो मधला चिरवा आहे, मधला चिरवा म्हणतात याला, आतील चिरवा, तो मधला चिरवा या प्रकारे करून देत असतो। मधला आणि बाहेरील, आता हा बाहेरचा चिरवा आहे साईड पॉकेटकडचा, हे साईड पॉकेट तर ज्याही मापमध्ये असेल त्या मापमध्ये आम्ही तयार करून देतो। आता ही पॅन्ट वकीलची पॅन्ट आहे। या प्रकारे चिरवा, काम पहा, अगदी पॉश काम करून तुम्हाला आम्ही देऊ। जीही काही कोणाची ऑर्डर असेल, जळगाव एरंडोल, अमळनेर म्हसावद, जळगाव धुळे किंवा मालेगावपर्यंत जीही कोणाची ऑर्डर असेल, खानदेशमध्ये चोपडा, शिरपूर, तर त्यांची ऑर्डर आम्ही तयार करून देत असतो। तर ज्यांचीही ऑर्डर असेल तर आम्हाला आमच्याशी एकदा संपर्क साधा। जळगाव, खानदेश किंवा मुक्ताईनगर असेल, भुसावळ असेल, या भागामध्येही आमचे काम चांगल्या प्रकारे चालतं। ही फॉर्मल पॅन्ट आहे। पॅन्ट तयार करून, कापड जर तुमचा असेल तर पॅन्ट तयार करून जवळजवळ आमची जो रेट आहे आमचा 600 रुपये, आम्ही एका पॅन्टचे 600 रुपये घेतो। अगदी नरम कापड आहे। तर तो ज्या वेळेला प्रेस मारला जाईल त्यावेळेला तुम्हाला हे दिसेल। आता हा बाहेरील चिरवा केल्यानंतर खालची जी पट्टी आहे ती पट्टी मोडून खाली हात शिलाई येईल, मागे 2 बटन येतील, 2 पॉकेट येतील, या प्रकारचं ग्रिप लावलं जाईल। काम अगदी पॉश येईल। या प्रकारचं हुक वगैरे अगदी काम उत्तम प्रकारे येईल। मोठ्या ऑर्डरही आम्ही स्वीकारत असतो। वकीलची पॅन्ट आहे। वकीलच्या जवळजवळ 16 पॅन्ट आहेत, 2 वकील आहेत, 8 पॅन्ट एक वकिलाच्या आहेत। आता हा चिरवा झाला। आता आपण 2 इंचाची फोल्डिंग पट्टी त्याला खाली वाढू, त्यानंतर आपण त्याला हातशिलाई करू खाली। ज्या वेळेला पूर्ण पॅन्टची प्रेस होईल त्यावेळेला ती पॅन्ट लक्षात येईल की जवळजवळ मुंबईसारख्या शहरामध्ये जी पॅन्ट तयार होते त्या प्रकारची पॅन्ट ही तयार होईल। तर या प्रकारे आपण 2 इंचाची फोल्डिंग पट्टी मारलेली आहे। याला या प्रकारचे आपण वाढून तयार करून देत असतो। ग्रिपवर देखील कडक प्रेस मारली जाईल, मागील बॅक पॉकेटवर देखील कडक प्रेस मारली जाईल। अगदी काम तंतोतंत करण्यात येईल। आमच्या इथे जवळजवळ 6 कारागीर आहेत आणि 6 कारागीर अगदी तंतोतंत पॅन्ट बनवत असतात। तर कोणालाही ऑर्डर द्यायची असेल तर आम्हाला आमच्या कॉन्टॅक्टनुसार आपण आमच्याशी संपर्क साधावा। जरी आम्ही प्रयत्न करू की तुम्ही जरी बाहेरून काम आम्हाला ऑर्डर दिली तर आम्ही पूर्ण तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। जरी तुमच्या पॅन्टा 100 पॅन्टा असतील, 150 पॅन्टा असतील, तरी आम्ही जवळजवळ लवकरात लवकर तयार करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू। आमच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आमचे कामाची क्वालिटी। बरं, रेग्युलर जे काम आहे ते रेग्युलर प्रकारे आम्ही तयार करतो, पण हे जे काम आहे हे काम जवळजवळ याला खूप उशीर लागतो आणि उत्तम प्रकारे आम्ही हे काम तयार करून देत असतो मित्रांनो। तर ही आपण खालची पट्टी वाढलेली आहे। यानंतर जवळजवळ आता आपण हातशिलाई करू। आता हातशिलाई देखील किती बारीक आहे, कारण त्या मशीनची हातशिलाईमध्ये आणि आमच्या हातशिलाईमध्ये खूप फरक असतो।
तर आता आपण हातशिलाईसाठी ही सुई काढलेली आहे. हातशिलाई देखील खूप बारीक येईल मित्रांनो. मागे 2 बटन येतील आणि फ्लाय पट्टीला 1 बटन येईल, काच आणि बटन. तर ज्या वेळेला पूर्ण प्रेस केली जाईल त्यावेळेला आपण पॅन्ट पाहू शकता. खूप मेहनतीने आम्ही ही पॅन्ट तयार करत असतो, फॉर्मल पॅन्ट. हे पहा, या प्रकारे आपण ही हातशिलाई करायची असते. हा पहिला टाका मारला, त्यानंतर सरळ सरळ पट्टी आपण पुढे तयार करायची असते. त्यानंतर आपण हातशिलाईसाठी तयार होत असतो. पहा, या प्रकारे टाका मारायचा असतो. कापड पुढे आपण सरळ करून घ्यायचा असतो. बऱ्याच वेळेला हा जो धागा आहे तो मध्ये त्याची गाठी तयार होते, पण तरीही आपण त्याला चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर या प्रकारे आपल्या कपड्याला जिरवा न येता आपलं हे काम चालायला पाहिजे. जिरवा आल्यानंतर आपण वरचा कापड किंवा खालील कापड व्यवस्थित करून थोडासा जिरवा आपण त्या ठिकाणी कपड्याला जिरवून द्यायचा असतो. या प्रकारे आपली ही हातशिलाई. त्यानंतर त्याची प्रेस केली जाईल आणि नंतर काच आणि बटन लावले जातील. या प्रकारे आपण या ठिकाणी 1-2 वेळेला गाठ देखील मारून घ्यायची, म्हणजे नंतर ती दोरा तुटणार नाही. खिशांना जो कापड आहे तोही चांगल्याच प्रकारचा लावलेला असतो. हुक आणि बेल्ट, चेन हे जेवढंही मटेरियल आहे ते चांगल्या प्रकारे लावलेलं असतं. जर कोणत्या कॉलेजची ऑर्डर असेल, शाळांची ऑर्डर असेल, युनिफॉर्म्सची ऑर्डर असेल किंवा कुठेतरी मोठ्या संघटनेमधली ऑर्डर असेल तरी आम्ही ती ऑर्डर स्वीकारत असतो. 100-200 पॅन्डा असतील तर आम्ही त्या तयार करून देत असतो. आमचा रेट असतो, एक पॅन्ट 600 रुपये शिलाई असते. त्या शिलाईमध्ये आम्ही माप घेऊन तयार करून देतो. तर या प्रकारे आपण एक बॉटमची हातशिलाई तयार झालेली आहे. ज्या वेळेला ही पॅन्ट पूर्ण तयार होईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की पॅन्ट खूप फिनिशिंगमध्ये तयार केलेली आहे, खूप क्वालिटीमध्ये तयार केलेली आहे. या ठिकाणी आपण 2-3 वेळेला गाठ मारून द्यायची, म्हणजे ती नंतर सुटणार नाही. तर आता आपण एक कातर घेऊन धागा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर धागा दोरा सुईमधून काढून घ्यायचा, तो उरलेला दुसरा बॉटम आपण घेतलेला आहे आणि धागा परत दुसऱ्या बॉटमसाठी आपण काढायचा. पॅन्टसाठी ग्रीप उत्तम प्रकारे लावतो, पॉकेटिंग उत्तम प्रकारे असतं खिशांचा कपडा. खालची हातशिलाई तर तुम्ही पाहतच आहात, बटन वगैरे चांगल्या प्रकारे येईल, क्वालिटी चांगल्या प्रकारे येईल. ज्या प्रकारे हे गारमेंटमध्ये जे काम होतं ते काम आम्ही करत नाही. गारमेंटचे मशीना एक कारागीर 10 पॅन्ट बनवत असतो, पण आमच्या इथे एक कारागीर फक्त 2 पॅन्ट बनवत असतो. कारण घाई करून आम्ही काम करत नाही, खूप निश्चिंतीमध्ये आणि चांगल्या प्रकारे उत्तम काम करून आम्ही देत असतो. तर प्रेस मारताना देखील तुम्ही पाहणारच, प्रेस करताना वरून कापड ठेवला जाईल, नंतर प्रेस होईल, कारण कपडा चमक धरणार नाही. सरळ प्रेस या कपड्यावर ठेवायची नसते, या कपड्यावर प्रेस सरळ ठेवायची नसते. कोणता तरी एक कपडा मध्ये ठेवायचा असतो पॅन्टवर आणि मग प्रेस करायची असते. तर या प्रकारची आपली ही हातशिलाई आहे. टाकाही जाड मारणार नाहीत, बारीकच टाका येईल, उत्तम प्रकारे पॅन्ट तयार होईल. पॅन्टचा रेट असतो 600 रुपये आणि इंटरलॉक देखील अगदी बारीक केलं जातं. इंटरलॉक ही पहा, जाड इंटरलॉक आम्ही करणार नाहीत, काम सुपर येईल. कारागीरही जवळजवळ चांगल्या प्रकारचे कारागीर आहेत, 6 कारागीर आहेत. कोणालाही ऑर्डर द्यायची असेल तर आमच्या
या चॅनलवर नंबर असेल त्या नंबरनुसार आपण आम्हाला ऑर्डर करू शकतात। रेमंडचं काम असेल, सियारामचा कापड असेल, फॉर्मल पॅन्टसाठी आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। पॅन्ट किंवा शर्ट, पॅन्ट आणि शर्टासाठी आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर या प्रकारची ही खालची पट्टी आपण हात शिलाई करून घ्यायची। त्यानंतर पहा, टाकाही बारीक आहे। मागेही मागचे जे पॉकेट आहे ते पॉकेट डबल बोन म्हणून आहे। डबल बोन म्हणजे लुप्पी लावून मागचे पॉकेट आहे। लुप्पी लावून पहा, हा दोराही कातरने आपण कापून घेतला। आता फक्त बटन 3 ठिकाणी बटन आपल्याला लावायचे असतात। हा चिरवा आपण केलेला आहे, हा बाहेरील बाजूचा आहे आणि हा चिरवा आतील बाजूचा आहे। आता हे पहा, काम किती पॉश आहे। आता तुम्हाला बाहेरून दाखवतो। अगदी स्टँडर्ड प्रकारचे काम आहे मित्रांनो। हे पहा, या पॅन्टवर अजून प्रेस केलेली नाही तरी या प्रकारचे काम आहे। पहा, हुक देखील अगदी स्टँडर्ड आहेत। चेन वायकेकीची आहे। पहा, चेन वायकेकीची आहे। ग्रिप हे रेडीमेडमध्ये लावतात ते नाही, हे रेडीमेडमध्ये लोकल प्रकारचे ग्रिप लावलेलं असतं। मटेरियल देखील अगदी लो मटेरियल असतं। गिराईक आमच्याकडे वारंवार येत असतं, सर हे फाटून गेलं, रेडीमेडवाल्यांचं ते फाटून गेलं। आता आपण या पॅन्टला मागील बाजूला प्रेस करायची। ही मोंढा गादी आहे। ही मोंढा गादी सीटवर पॅन्ट प्रेस करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आता आपण या ठिकाणी चिरवा करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण काही कापड ठेवायचं नाही। ज्या वेळेला आपण बाहेरील बाजू मारू प्रेस, त्यावेळेला आपण कापड ठेवून प्रेस मारायची आहे। खिशांना कपडा देखील अगदी उत्तम प्रकारचा आहे। जोपर्यंत पॅन्ट फाटणार नाही तोपर्यंत कपडाला काही होणार नाही। हे जेवढे गारमेंटमध्ये जेही रेडीमेडवाले आहेत, पतला कपडा लावतात, ग्रिप लोकल लावतात, चेन लोकल असते, बेल्ट लोकल असतो। बेल्ट देखील आमचा स्टँडर्ड कंपनीचा आहे। पहा, हा मागील चिरवा आहे। एवढ्या वेळामध्ये रेडीमेडवाले 10 पॅन्टांना प्रेस करून मोकळे झालेले असतात। या ठिकाणी आपण हा चिरवा केलेला आहे। आता आपण पॅन्टला सरळ करून घ्यायची आणि सुरुवातीला आपण या फ्लायवर मारायची, पण त्या अगोदर आपण यावर कपडा ठेवायचा। कपडा ठेवून प्रेस मारायची। तर हा कपडा कोणताही असला तरीही चालतो, पण कपडा पाहिजे म्हणजे पॅन्ट चमकत नाही। शेप मारून द्यायचा या ठिकाणी आपण, आणि ही पट्टी मात्र जरूर फिरवायची। हे पहा, या ठिकाणी आपण या ठिकाणी बटन येईल, काच येईल आणि या ठिकाणी बटन येईल। आता ही पुढील बाजू आहे। प्रेस ही जास्त तपलेली आहे, अशी देखील मारू नये तिच्यावर, म्हणजे चमकायला नको। फक्त या प्रकारे जास्त कडक प्रेस आपण करायची नाही। तर आता आपण या कपड्यावर डबल कापड ठेवून प्रेस करायची या प्रकारे। आपण आता डबल ठेवलेला आहे कापड, म्हणजे चमकणार नाही।
अगदी नॉर्मल या कपड्याला आपण प्रेस करायची आहे. जास्त प्रेस करायची नाही. आता आपण 4 घडी करून घेतली म्हणजे चमक येणार नाही. हे पहा, या प्रकारे आपण या कपड्यावर प्रेस करायची आहे. एक दोन वेळेला आपण एक्स्ट्रा फिरून घ्यायचं म्हणजे काम थोडं पॉश होईल, कारण कपडाही थोडासा. हे पहा, चमक या ठिकाणी आलीच नाही. तर आपण 4 चौपट केलेला कापड आहे म्हणून या ठिकाणी चमक आलीच नाही. तर सुरुवातीलाच आपल्याला ते समजायला पाहिजे की पॅन्ट चमकणार नाही म्हणून. या प्रकारे आपण त्याला प्रेस करायचे आहे. पहा, चौपट कपड्यावर आपण ही प्रेस करायची आहे. हे पहा, आता मागील जे बॅग पॉकेट आहे त्या बॅक पॉकेटवर आपण या प्रकाराने मारायची. पाणी देखील जास्त मारू नये. हे गारमेंटांमध्ये खूप खोपपेटीचे काम असतं. ते घाई खूप करतात. त्यांना स्पीड, कारण त्यांचे हिशोब कमी असतो त्यांची आवकच्या हिशोबात. आता एक कारागीर 20-20 पॅन्डा बनवतात, 15-15 पॅन्डा बनवतात. त्यांना घाईनुसार त्यांना काम करावं लागतं. हे पहा, या प्रकाराने बॅक पॉकेट तयार आहे. अगदी काम स्टँडर्ड येईल, खूप चांगल्या प्रकारचं काम येईल. या प्रकाराने आम्ही तयार करून देत असतो. जवळजवळ आम्ही आमची टीम पूर्ण 6-7 लोकांची टीम आहे. उत्तम प्रकारे पॅन्ट तयार करत असतो, फॉर्मल पॅन्ट. पहा, आता हे बॅक पॉकेट आहे दुसरीकडचं. पहिलं बॅक पॉकेट आपण प्रेस केलं, तर याच्यावर आपण चौपट कपडा ठेवलेला आहे. प्रेस देखील बंद केली म्हणून चमक धरू नये म्हणून आपण चौपट कपडा या ठिकाणी प्रेस करत आहोत. या ठिकाणी देखील आपण चिरवा केलेला आहे. या ठिकाणी आपला चिरवा दिसायला पाहिजे या प्रकारचा. बेल्ट, मटेरियल, चेन, दोरा, जेवढंही काही मटेरियल आहे पॉकेटिंग आम्ही उत्तम प्रकारे टाकत असतो. क्वालिटी चांगल्या प्रकारे देत असतो, सर्व्हिस चांगल्या प्रकारे देत असतो. धुळे, जळगाव, मालेगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव या भागांमध्ये ज्यांनाही पॅन्ट तयार करून पाहिजे असेल, रेमंड असेल, सियाराम असेल किंवा कोणत्याही कंपनीची पॅन्ट तयार करून पाहिजे असेल फॉर्मलमध्ये, तर आमच्या इथे संपर्क साधावा. आमच्या चॅनलवर नंबर असेल दिलेला, तिथून नंबर काढायचा आणि आम्हाला कॉल करायचा. तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो आम्ही तयार करून देऊ, जर तुमच्याकडे कापड असेल किंवा नसेल. पहा, लुक्स देखील अगदी टॉपचे काम आहे. पहा, क्वालिटी अगदी सुंदर क्वालिटी आहे. बाहेरून पॅन्ट अगदी टॉपची दिसत आहे. आणि बटन, मागे 2 बटन आणि पुढच्या फ्लायमध्ये 1 बटन, असे 3 बटन येतील. बटन देखील टॉपचे बटन असतील. बटन देखील आम्ही चांगल्याच प्रकारचे मटेरियल लावत असतो. हे पहा, एवढ्या वेळामध्ये गारमेंटवाल्यांनी 30 पॅन्डांना प्रेस केल्या असत्या, 15-20 पॅन्डांना त्यांनी एवढ्या वेळेमध्ये प्रेस केल्या असत्या. पण आता तुम्ही पाहताच आहात. आता या पॅन्टला आपण साईडमध्ये अगोदर मधून प्रेस करू आणि नंतर बाहेरून प्रेस करू. प्रेस करताना देखील जवळजवळ या प्रकारचे आपण प्रेस करायचे असते.
बेल्ट देखील अगदी टॉपचा बेल्ट आहे, अगदी स्टँडर्ड आहे, अगदी चांगल्या प्रकारचा आहे. ग्रिप देखील टॉपचा आहे आणि माप घेताना देखील अगदी घाईमध्ये आम्ही माप घेत नाही. पहा, सेंटर देखील अगदी सुपर जोडलेला आहे. तर आता या ठिकाणी हा जो सेंटर आहे, सेंटर देखील आम्ही खूप पाहून प्रेस करत असतो. हे पहा, कारण पॅन्ट दिसताना देखील सेंटर आपला चुकू नये म्हणून आम्ही हे काम खूप पाहून करतो. तर आता हा कापड आपण 4 पंधे घेतलेले आहे, कारण ह्या कपड्याला आपल्याला जास्त प्रेस मारण्यासाठी काही त्याला आवश्यकता नाही. कारण हा कापड चमकू नये, एखाद्या वेळेला कपडा चमकतो देखील, तर तो कपडा चमकू नये म्हणून आपण त्याला जास्तही प्रेस करायची नाही. हे पहा, तर आता प्रेस करताना आपण प्रेस चालू केलेली आहे. आमचे प्रयत्न फक्त एकच असतात की काम आमच्या हातून कसं चांगलं करता येईल एवढं आम्ही पाहत असतो. आमची जी टीम आहे ती संपूर्ण काम चांगलं होईल म्हणून आमचे प्रयत्न खूप असतात. आता एका पॅन्टमध्ये प्रेस करण्यासाठी, हात शिलाई करण्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्याला समजेलच आता या व्हिडिओवरून. पहा, कंबर पॅन्टचे 36 कंबर आहे, जवळजवळ 41 शीट आहे. तर आपण आता ही मधून जी प्रेस केलेली आहे ती प्रेस झालेली आहे. आता बाहेरून जी आपण प्रेस मारणार तिच्यामध्ये आपण, कारण हा जो कापड आहे खूप मऊ कापड आहे, खूप नरम कापड आहे, तर त्या कपड्यावर आपण जवळजवळ या प्रकारे प्रेस करायची आहे, म्हणजे तो कापड चमकणार नाही. पहा, हा कापड भिवंडीहून आणलेला आहे. भिवंडी बॉम्बेहून आणलेला आहे. जवळजवळ 1200 रुपयाचा कापड आहे आणि आमचा रेट 600 रुपये आहे. जवळजवळ 1800-2000 रुपयामध्ये ही पॅन्ट त्यांना तयार करून मिळत आहे. तर आपल्या भागामध्ये खानदेशी भाषा देखील बोलत असतात. खानदेशी म्हणजे अहिराणी भाषा, अहिराणी भाषेचा वापर जास्त असतो. आमचे दुकान एरंडोल या ठिकाणी आहे. आमची ही सर्व्हिस खूप उत्तम प्रकारे आहे म्हणून लोकांचा विश्वास खूप आहे. जवळजवळ 13 वर्षापासून आमचे हे काम सुरू आहे. फक्त एरंडोलपुरतं आमचं हे काम नाही, पूर्ण जळगाव, धुळे, मालेगाव आणि जवळजवळ नाशिकमध्ये देखील थोडं चालतं. त्यानंतर अमळनेर, चोपडा, शहादा, शिरपूर वगैरे या भागामध्ये चालतं. भुसावळमध्ये हे काम आमचं चालत असतं. कारण ह्या रेडीमेडमुळे लोक त्यांच्यावर विश्वास नाही, चालू चैन निघेल,
बटन निघेल, शिलाई निघून जाईल, त्यांचा विश्वास नाही म्हणून आमच्या इकडे जास्त विश्वास असतो. ते तात्पुरता रेडीमेड वापरतात, परंतु ह्या पॅन्टा 5 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष या पॅन्टांना काही प्रॉब्लेम येत नाही म्हणून लोक जास्त वापरतात. हे पहा मित्रांनो, या प्रकारे आमची ही प्रेस असते. जेवढी आमच्याकडून जेवढं कपड्याला जेवढं चांगल्या प्रकारे करता येईल तेवढं आम्ही करत असतो. तर ह्या कपड्याला आपण जास्त प्रेस मारू शकत नाही, कारण हा कपडा चमक धरून घेईल म्हणून आपण या कपड्याला आपण जास्त प्रेस करू शकत नाही. आता आपला एकीकडचा जो पाय आहे तो आपण केलेला आहे. आता दुसरीकडचा जो पाय आहे तो आता आपण करणार आहोत. पहा, राम राम सर. बोला दादासाहेब. हां, काही नाही, आता बाप आपण ना आता तो ऑर्डर आहे ना, अर्जंट आहे. बनायले ना, बनायले सुकाने बनायले, सुकाने बनाई ना, सुकाने बनायले ना, वाटाणे ना बनायले कणी खतरनाक. कुठून आणले पॅन्ट? भिवंडीतून कपडा आणेल त्याने, त्या माणूसने भिवंडीतून कपडा आणले. बनाले यार पॅन्ट बोलले तिथला काय नाही, कारागीर जास्त जास्त राहतील. तुम्ही बनायला माहिती गॅरंटी मारते नाही, हिने कारागिरी जास्ती राहस बना असतो, रेट बी जास्त राहतो. तुम्ही रेयल घ्यायची ना बोले तो काढले मग आपण बी जास्त लिहिलं राहतो. 600 रुपये लिहिलं राहतो त्यानं शिवानं. 200 काढले. मटेरियल मेहनत घेतली त्यांना, फक्त पॅन्ट बने रेस बी जास्ती मारता नाही राहिली मला, रेस जास्ती मारता नाही राहिली मला. चमक नको मारायला पाहिजे त्यांनी. चमक उडा नको. चमक मारी मग काय करायचं, चमक नाही मारायला पाहिजे. काय बना रे आता पॅन्ट हो डायरेक्ट असं वाटणार मला की ऐकतीच पॅन्ट बॉडी काय पॅन्ट आता गिरी बरा असतो कालो मॅडम गिरी का नहीं जाए मन कोई जाए अब ठीक ही करना काढता नहीं तुम नहीं आदमी ती चमकाल नको पाहिजे. मनीसन मी तिला कळत नाही माझी चमकालनी पाहिजे मनीसन अरे पॅन्ट रेडीमेड वाटत आणलं